प्रेज द लॉर्ड। तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज माझ्या बहिणीच्या हातची तिच्या स्टाईलनी बनवलेली बोंबलाची चटणी आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे बघूया। त्या ठिकाणी बोंबील आहे, हिरवी मिरची आहे, कांदा आहे, 2 टोमॅटो, हळद, जिरे आहेत। तर या ठिकाणी प्रथमतः जे बोंबील आहेत आपण ते स्वच्छ करून त्याला आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। या ठिकाणी साधारणतः 10 ते 12 हिरव्या मिरच्या आहेत, ते मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आपल्याला। या ठिकाणी 2 टोमॅटो ते बारीक चिरलेले आहेत, एक कांदा आहे तो देखील बारीक चिरलेला आहे, कढीपत्ता आहे, जिरे आहेत, तसंच हळद आणि गार्लिक जिंजर पेस्ट या ठिकाणी आपण घेतलेले आहोत। तर चला मग पुढची कृती पाहूया। जे बोंबील आपण तेलामध्ये फ्राय करून घेतले आहेत लालसर कलरमध्ये, त्या बोंबलांना आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ते बोंबील बारीक करून घ्यायचे आहेत। एखादे 2-3 पीस राहिले तर चालेल, कारण खाताना ते छान लागतात। तर या ठिकाणी फ्राय पॅनमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे आपण टाकणार आहोत। जिरं तडतडल्यानंतर कढीपत्ता त्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि थोडं त्यांना परतून घेणार आहोत। तसंच यामध्ये चॉप केलेला जो कांदा आहे तो आपण फ्राय करून घेणार आहोत लालसर होईपर्यंत। छान आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि कांदा लालसर होत असताना आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण याची पेस्ट आपण टाकणार आहोत। रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट आहे ते आपण टाकून थोडंसं आपण परतून घेणार आहोत त्या मिश्रणाला। तसंच यामध्ये वाटलेलं जी हिरवी मिरचीची पेस्ट आहे ते आपण टाकून याला छान आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत। आपल्याला छान परतून घ्यायचं आहे बाजूने तेल सुटेपर्यंत। आणि हे छान परतून होत असतानाच याच्यामध्ये आपण जे टमाटे बारीक चिरले होते ते 2 टमाटे आपण घालून घेणार आहोत आणि ते देखील आपण छान ते मॉइस्ट होईपर्यंत आपण ते फ्राय करून घेणार आहोत। आणि तसंच त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा याला परतून घ्यायचं, आपल्याला छान परतायचं आहे। टमाट्याचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे फ्राय पॅनमध्ये छान मिश्रण एकत्र करून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आता जे बोंबील आपण मिक्सरमध्ये वाटली होती त्या बोंबलाचा चुरा किंवा ते बारीक केलेले बोंबील आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि पुन्हा एकदा आपण छान थोडा वेळ याला फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे परतणार आहोत। आणि ज्यावेळेस हे आपल्याला वाटेल की ड्राय होत आहे त्यावेळेस आपण हे गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपली चटणी तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता की किती छान दिसत आहे आणि खाण्यास देखील खूप चविष्ट झाली होती। तर नक्की तुम्ही करून पहा ही बोंबलाची चटणी। तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। साध्या व सोप्या पद्धतीने बनवलेली ही चटणी आहे आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ही चटणी बनवली होती। तर ही चटणी झाल्यानंतर अशी दिसते, खूप चविष्ट होती खाण्यासाठी। थँक्यू, धन्यवाद।